की एक ट्रान्झिशन पिरियड असतो. अनिल बाबूंनी रिटायरमेंटचा गमतीचा विषय काढला. मला आश्चर्य वाटलं की अनिल बाबू कसं काय रिटायरमेंटचा, सलील आणि मी किती वर्ष रिटायरमेंटचा विषय घरात काढला तर आम्हाला दोघांना काय जोडे बसतात हे आम्हाला दोघांना माहिती आहे. त्याच्यामुळे रिटायरमेंट ह्या व्यासपीठावरचा पहिली रो ही काही रिटायर होत नाही. तो प्रॉब्लेम आमच्या घरात पण आहे. आम्ही जर घरात सांगायला गेलो की मला असं वाटतं आता तुमचं वय झालं, ते म्हणतात तुझं वय झालं असेल तुझं तू बघ, माझं बघायला मी खंबीर आहे. त्याच्यामुळे अजून 10-20 वर्ष हे काही ही गँग काही रिटायर होत नाही. आणि हे खरंच मी नेहमी विचार करते, आमची पिढी आहे ही कधीतरी म्हणते अरे उन्हाळा झाला, पित्त झालं, डोकं दुखतं आहे. ह्या उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, ह्या पिढीला खरंच, ह्या पिढीला त्यांच्या आईवडिलांनी काय या मातीनी काय खायला घातलं ही पिढीचं वयच जात नाही. म्हणजे गोदरेज की थोडी जवानी होगी शायद, कारण का माझी तर गोदरेजची आहे, मी कबूल करते आता. पण ह्यांच्यामधला उत्साह, त्यांच्यामधली ताकद आणि जे बदल होतात ते आत्मसात करायचे एक वेगळा स्वभाव लागतो. तो या सगळ्यांच्या ह्या नेतृत्वात म्हणजे अनिल बाबूंनी जो संघर्ष पाहिला त्याला कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. आणि त्यांच्या घरातल्या लेखी सुनांचं तर मी किती कौतुक केलं तरी कमी आहे. सलील तुला कमी लेखते असं नाही, पण जेव्हा संघर्षाचा काळ होता, ज्या पद्धतीने तुमची आई, तुमची बायको, तुमची बहीण आणि तुमची वहिनी उभे राहिल्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. फार संघर्ष केला, काही चूक नव्हती. फक्त राजकीय मतभेद असल्यावर ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे आता, हे कुठेतरी मोडून काढायची वेळ आहे. ही लढाई आपण लढलीच पाहिजे. आणि आज शेतकऱ्यांसाठी इथे येताना आम्हाला उशीर एवढ्यासाठीच झाला की अनिल बाबूंची गाडी काही शेतकऱ्यांनी अडवली आम्हाला येताना. आणि ते अनिल बाबूंना असं सांगत होते की अनिल बाबू तुमच्याचकडून आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला कोणी वारी लायला नाही, त्याच्यामुळे तुम्हीच आता मार्ग काढा आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला न्या. आणि आमच्या संत्र्याला भाव जो सातत्याने बळवंत भाऊ आणि अमर भाऊ केंद्रामध्ये बोलत राहतात, तिथे मंत्र्यांकडे चक्रा मारतात की आम्हाला न्याय द्या. योगायोगाने या राज्यातले कृषी मंत्री जे आहेत ते माझ्याच लोकसभा मतदारसंघातले. आज सकाळीच मी त्यांना फोन केला, बाबा काय चाललंय, आमचा रोहित बसलाय उपोषणाला, काय मनावर घेताय का नाही. तर ते म्हणले नाही आम्हाला कर्जमाफीबद्दल आम्ही विचार करतोय. तर त्यांनी रोहितला फोन केला होता की बाबा आंदोलन करू नको, तू माघार घे, आपण पुढच्या आठवड्यात बसू. पण हा सगळ्याच संघर्षाचा काळ, मग युरियाचा प्रश्न असेल किंवा संत्र्याचा प्रश्न असेल किंवा कांद्याचा भाव असेल, ही सगळाच शेतकरी हा अडचणीत आलेला आपण सातत्याने बघतोय. आणि एक खूप गंभीर राजकारण होत राहील, पण सातत्याने आम्ही सगळेच, मग बळवंत भाऊ असतील, अमर भाऊ असतील, अनिल बाबू असतील, आमच्या सगळ्यांचीच मागणी आहे की केंद्र सरकारने हे विषय थोडे गांभीर्याने घ्यावे. इलेक्शन होत राहतील, तुमची सत्ता तुम्हाला लख लाभो, पण सत्ता ही कशासाठी असते? सत्ता ही फक्त मोठा रस्ता, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, मेट्रो करण्यासाठी नसते. ती तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी ती सत्ता असते. त्यामुळे मला विचाराल तर मी मेट्रोच्या विरोधात नाही, जरूर मेट्रो करा, पण मेट्रो करायच्या ऐवजी त्या मेट्रोमधून जितका निधी जातो त्या निधीमध्ये जर सरसकट कर्जमाफी इथे जर संपूर्ण महाराष्ट्रात झाली असती तर माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात हे अश्रू आले नसते. मुंबई पुण्यामध्ये अर्धा तास वाचवण्यासाठी हजारो करोड रुपये खर्च केले. आनंद आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण तो अर्धा तास वाचवण्यासाठी किती करोडो रुपये तुम्ही खर्च केले, ते करोडो रुपये खर्च एखाद्या वर्ष पुढे केले असते आणि ते आमच्या संत्र्याच्या, मोसंबीच्या, कांद्याच्या शेतकऱ्याला दिले असते. तो तेवढे पण मागत नाही. त्याला वेळेवर युरिया मिळालं असतं, त्याला बँकेमधून वेळेवर त्याला लोन मिळालं असतं, तर आज या शेतकऱ्याला एवढी अडचण आली नसती. अहो आमच्या एवढ्या महिला भगिनी इथे बसल्या. मला आठवतं आहे लाडकी बहीण योजना जेव्हा आली तेव्हा आम्ही सगळे म्हणायचो हे एवढे पैसे देत आहेत, कसं व्हायचं. आणि तुम्ही बघितलं विधानसभेला काय झालं. पण आज 2,63,00,000 महिलांना फॉर्म भरून योजना दिली. सगळे आनंदी झाले, ठपाठपा सगळ्यांनी बटणं दाबली. आज काय परिस्थिती 2.5 वर्षांनी 80 लाख महिला त्याच्यात कमी केल्या.
त्याच्यात पुरुषही आले. मला एक कळत नाही, फॉर्म भरताना पुरुषांचे फॉर्म कसे भरले गेले हो. आणि इमानदार आहे सरकार म्हणतं. मला या सरकारला खूप प्रांजळपणे हा प्रश्न विचारायचा आहे की मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना सरसकट कर्जमाफी झाली, तेव्हा तर KYC वगैरे नव्हतं. बँकांवर लोकांवर विश्वास ठेवून झाली ना कर्जमाफी. त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आधार कार्ड आलं. मिळालं की नाही प्रत्येकाला आधार कार्ड? मग तेच आधार कार्ड तुम्ही KYCची लिंक करून जनधन योजना जी आहे त्याच्या लिंक करून का नाही आमच्या महिलांना पैसे देत? त्यांचं काय म्हणणं आहे, आमच्या महिला KYC येत नाही म्हणून पैसे येत नाहीत. KYC करायला किती वेळ लागतो? मला द्या ती जबाबदारी, मी या सगळ्या 80 महिलाला आणून देते त्यांना, पण त्यांना पैसेच द्यायचे नाही. कारण का सगळं घोडं कुठे अडकलं आहे? त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अडकलं. कारण का इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय होतं हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आमच्या बिचारा शेतकरी कुठून देणार हो 5, 10, 20%? तो बिचारा त्याचे खायला पैसे नाहीत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, आरोग्यासाठी पैसे नाहीत, युरियासाठी त्याला तासनतास उभं राहावं लागतं. कसा चालणार हा देश? सगळ्याचा सोंग घेता येतो, अन्नधान्याचा आणि पैशाचा सोंग नाही घेता येत. ह्या जर शेतकऱ्यांनी जर उद्या ठरवलं ना की मी नाही शेती करत, काय कराल या इन्फ्रास्ट्रक्चरचं, या मोठ्या रस्त्यांचं, या मेट्रोचं? मला सांगा तुम्ही. त्यामुळे मला विचाराल तर महाराष्ट्र हा फार अडचणीत आणि संघर्षातून चालला. देश अडचणीतून चाललेला. पेट्रोल डिझेलचा भाव, मी रोज TV वर बघते बातम्या की आज यवतमाळला डिझेल नाही, आज CNG कुठे मिळत नाही. 3-4 दिवस त्या बातम्या सुरू झाल्या की मध्येच मग पक्ष फोडायच्या बातम्या आल्या, विलिनीकरणाच्या बातम्या आल्या आणि पेट्रोल डिझेल मागे राहिलं आणि विलिनीकरण पुढे आलं. मला ह्यांना प्रश्न विचारायचा आहे की विलिनीकरणची चर्चा ना आम्ही करतोय ना ते करतायत, मग ती बातमी पुढे कशी आली आणि पेट्रोल डिझेलची बातमी मागे कशी गेली? मला खरं सांगा, सगळ्यांना पेट्रोल डिझेल वेळेवर मिळतंय का? आणि कुठला नेता प्रायव्हेट प्लेननी फिरणं बंद झालं आहे? मोदीजींनी सगळ्यांना आव्हान केलं. अहो मोदीजींनी एवढं आव्हान घेतलं, आमच्या व्याह्यांनी इतकं मनावर घेतलं की आमचा 27 जूनचा रिसेप्शनचा कार्यक्रम आमच्या व्याह्यांनी पुढे ढकलला. कारण का मोदीजी म्हणले पैसे वाचव. आमचं डिसेंबरमध्ये आता नागपूरमधलं रिसेप्शन. आणि नंतर सत्तेमधलेच लोक गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत, हेलिकॉप्टरनी फिरत आहेत, नेते प्रायव्हेट प्लेननी फिरत आहेत. दिल्लीला 60 विमानं जातात, 60 मुंबईवरनं दिल्लीला आणि दिल्लीवरनं पुण्याला. तरी इथले सगळे नेते प्रायव्हेट प्लेननी जातात. पाऊस आला वाटतं, त्याला उशिरा का होईना, थोडा का होईना पाऊस येतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय गोष्टी आज महाराष्ट्र आणि देश हा अडचणीत चालला आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की हर्षवर्धन भाऊ, तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला सगळ्यांचं मोलाचं ठरणार आहे. पुढच्या काळामध्ये कसं काय जायचं, ह्या भागाच्या लोकप्रतिनिधींनी, शिक्षण संस्थांनी पुढे कसं जायचं, याच्यामध्ये तुमचं मार्गदर्शन. अमरदादा म्हणाले की त्यांना आमदारकी द्यावी. आता त्यांनी आमदारकी खासदारकी काय निर्णय घ्यायचा तो आणि तुम्ही आणि अमरबाबू मिळून ठरवा बाबा. आम्हाला ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, कुठून काय लढणार हे तुम्ही तुमचं ठरवून घ्या. पण हा चेष्टेचा भाग झाला. पण या संपूर्ण भागाने जो विश्वास लोकसभेला आमच्या सगळ्यांवर टाकला, ह्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि हर्षवर्धन दादांकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला. आमचे ते मार्गदर्शक आहे. शिक्षणामध्येही मोठे बदल केंद्र सरकार आज करतं आहे. त्या धोरणांमध्ये नवीन जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्याच्यातही सगळ्या संस्था चालवणं हे अडचणीचं होत चाललं. कारण का आपण सगळ्या संस्था चौकटीत चालवतो आणि पारदर्शकपणे चालवतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही संस्था तुम्ही फार उत्तम पद्धतीने टिकवली, मोठी केली. पण हे काम पुढे नेण्यासाठी एक नवीन यंग टीम ही तुमच्या हाताखाली तयार व्हावी. म्हणजे तुमचे सगळे जे संस्कार आहेत ते पुढच्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही ही टीम तयार करून ही संस्था पुढे 100 वर्ष कशी चालेल याचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला नक्कीच करत राहाल. एक अतिशय चांगल्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत. आपण आम्हाला सगळ्यांनाच आमंत्रित केलं, आमचं सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणि हर्षवर्धन दादांना म्हणते एवढंच की तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. तुमचा आशीर्वाद हा आमच्याबरोबर अनेक दशकं असाच पुढे राहावा, एवढीच देवाचरणी पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करते.
या तुकडोजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये येऊन पांडुरंगाची आठवण ही केल्याशिवाय होत नाही. मी स्वतः पांडुरंगाची भक्त आहे. त्यामुळे ह्या मातीमध्ये, या विदर्भाच्या मातीमध्ये फार मोठे संस्कार आहेत आणि खूप मोठ्या या महाराष्ट्राच्या उभारणीत खूप मोठं योगदान जे तुमच्या सगळ्या कुटुंबांचं झालं आहे, त्याला मी मानाचा मुजरा करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.